तर आज आम्ही दोघंही शुभ्राला शाळेत आणायला गेलो होतो आणि तिला सरप्राईज द्यायला गेलो होतो. आणि सरप्राईज काय आहे तर आम्ही आज चाललो झुडिओमध्ये आणि असंही झुडिओमध्ये सेल लागलेला आहे आणि शुभ्राला अशी पण शॉपिंग आता खूप आवडते. म्हणजे मला म्हणत असते, आई हे ट्राय कर, आई ते ट्राय कर. पहिले जेव्हा लहान होती ना तेव्हा अजिबात आम्ही जेव्हा कपडे घ्यायला जायचो तेव्हा अजिबात घालून बघायची नाही, नुसती रडायची. कपडे नको, फक्त ते मॉलमध्ये खेळायला हवं असायचं तिला, उड्या मारायला हव्या असायच्या. पण आता आमच्यासोबत ट्राय करत असते, आई तुला हे छान दिसेल, ते नाही दिसणार, किंवा मला हे घे ते घे, असं तिची तर स्वतःची चॉईस झालेली आहे. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की चला असाही सेल लागलेला आहे, बघून येऊया आपण, आपल्याला आवडलं तर घेऊया. तर झुडिओमधलं जे कलेक्शन आहे, छान छान कपडे होते, छान छान ड्रेसेस होते. सेल चांगला लागला होता, म्हणजे बऱ्यापैकी रिजनेबल अमाऊंटमध्ये तिथे कपडे होते. पण काय माहिती, मला बऱ्यापैकी झुडिओमधलं आवडतच नाही, कारण आम्ही एक दोनदा मी ट्राय केलेलं आहे. पण त्यांची जी कपड्यांची जी स्टाईल आहे ना ती मला वाटते तशीच आहे. आता इतकी वर्ष झाली कपड्यांची जी स्टाईल आहे त्यांची, म्हणजे लेडीजची स्पेशली, ती तशीच आहे, ती काही बदललेली नाही. आणि मग त्याच टाईपचे तिथे कपडे असतात, असं काही वेगळं काही तिथे बघायला मिळत नाही. म्हणजे वेगळं असतं, पण जरी त्यांचे वन पीस असले, जरी त्यांचे जीन्सवरचे टॉप असले, तरी त्यांचा जो नेक आहे तो डीप असतो. म्हणजे झुडिओचं स्पेशली मी ऑब्झर्व केलं आहे की त्यांचा नेक खूप डीप असतो, त्याच्यामुळे ते कम्फर्टेबल पण वाटत नाहीत. आणि मग तोच पॅटर्न काय घालायचा म्हणून कंटाळा पण येतो. म्हणून असंच मी माझ्यासाठी बघत होते. आणि आपण असंही कुठे गेलो की कोणासाठी पण घ्यायला गेलो की पहिलं आपल्यासाठी आपण काही ना काहीतरी बघतच असतो. बायकांचं लक्ष पहिलं तिकडेच जातं. तर पहिलं खालचा सेक्शन आम्ही बघून घेतला, मग शुभ्रासाठी काहीतरी बघायला गेलो होतो. तर किड्स वेअर तिथे चांगलं आहे, म्हणजे शुभ्रासाठी आम्ही आधी पण कपडे घेतले होते झुडिओमधून. तर सॉफ्ट असतात, क्वालिटी ठीक असते, सो असते, पण जे कपडे असतात ते जरा तरी सॉफ्ट दिसतात. तर धुतल्यावर त्यांची वाट लागतेच अशी, पण ठीक आहे. कलेक्शन किड्स वेअरचं त्यांच्याकडे छान छान असतं. जेव्हा आम्हाला असं घ्यायचं असलं, छान असं काहीतरी दिसलं झुडिओमध्ये शुभ्रासाठी, तर नक्कीच घेतो. तर आता इथे छोटे छोटे मुलींचे मला ड्रेस इतकी क्यूट अगदी 6 महिन्यांची बाळं, 7-8 महिन्यांची बाळं जे असतात ना, त्यांच्यासाठी सुद्धा इथे क्यूट असे ड्रेस होते. ते बघून इतकं छान वाटत होतं ना. म्हणजे शुभ्रा जेव्हा लहान होती ना तेव्हा आम्ही असे शक्यतो हिला घातले नव्हते कपडे. आम्ही अगदी सुती कपडे, मऊ कपडे ह्याच्यातच आम्ही ठेवलेली आहे. कारण आम्हाला वाटायचं ते टोचेल, मग त्यामुळे उगाच चिडचिड करेल किंवा रडेल किंवा रॅशेस येतील, म्हणून आम्ही शक्यतो लहान असताना अशी काही फॅशन केलीच नव्हती शुभ्रासाठी. आम्ही एकदम नॉर्मल सुती कपड्यांमध्ये शुभ्राला ठेवलं. त्यामुळे असं कलेक्शन बघायला खूप छान वाटतं, मस्त वाटतं. आणि आता इथे बघा, आता इथे कुठेही मॉलमध्ये असू दे, कुठल्याही दुकानात असू दे, आरसा दिसला की शुभ्राला तिथे डान्स करायचाच असतो. काय माहिती, पण लहान मुलं किती अशी निरागस असतात, किंवा त्यांना आजूबाजूला काय चाललं आहे माहिती पण नसतं, की आपल्याला कोणीतरी हसेल का, किंवा आपण काय डान्स करतोय हे त्यांना काहीच माहिती नसतं. आपल्याकडे कोण बघतंय का, तर आपला ताल सूर धरायचा आणि डान्स करत बघायचं. आता असे दुकानांमध्ये कपडे घालून उभे केलेले जे पुतळे असतात ना, आता त्यांना काय म्हणतात ते मला पण माहीत नाही. तर त्यांच्या पायांमध्ये पैंजण आहेत का, त्यांच्या हातामध्ये बांगडी आहे का, किंवा असं काहीतरी शुभ्राला बघायला खूप क्युरिओसिटी असते. त्याच्यामुळे शुभ्रा त्यांची ड्रेस वगैरे वर करून पायामध्ये पैंजण आहेत का वगैरे हे कायम बघत असते. म्हणजे आम्ही आता ऑब्झर्व केलं आहे, प्रत्येक दुकानामध्ये जाऊन पहिले जेव्हा लहान होती ना, खूप लहान होती ना, म्हणजे अगदी वर्षभराची, तेव्हा जाऊन त्यांना नमस्कार करायची आणि मी इतके हसायचो. आणि आता जाऊन त्यांचे पैंजण बघते आहेत का, आणि मला म्हणते आई हिनी पैंजण नाही घातली, हिला पैंजण घेऊन द्यायचे का. आम्हाला ते इतकं हसू येतं. आता हे छोटे छोटे क्षण नाहीत ना, असं वाटतं की खरंच कॅप्चर करून ठेवायचं. म्हणजे एकदा मोठी झाल्यावरती तिला दाखवायला खूप मजा येईल की तू कशी वागत होती, किंवा लहान मुलं थोडक्यात कशी असतात. काय करते शुभ्रा? हो, दाखव नेल पेंट. आपण सिलेक्ट केलेले कुठे गेले का? माझ्या हातात आहे की. हे का हे
तर आता शुभ्रा झाल्यापासून आहे ना शॉपिंगला मी गेले किंवा मी एकटी जरी गेले ना तरी मी कायम शुभ्रासाठी काय ना काय बघतच असते. म्हणजे आपलं लक्ष पहिलं तिकडेच जातं की आता आपल्या शुभ्राला काय चांगलं दिसेल किंवा तिला काय आवडेल किंवा आता हे काहीतरी नवीन आलं आहे तर हे घ्यायचं का. ते कायम आता असंच झालेलं आहे की माझी आता शॉपिंग कमी झालेली आहे आणि आता शुभ्राची शॉपिंग जास्त झालेली आहे. किंवा इवन आम्ही अशाच कुठेतरी गेलो ना, नाही काही घ्यायचं आहे तरी पण असं वाटतं की हे घ्यायचं का शुभ्रासाठी, हे घ्यायचं का, असं चालू असतं. तर इथे आता आम्ही बघतोय नेलपेंट वगैरे. तर झुडिओमधलं मला हे मात्र आवडतं की नेलपेंट किंवा तिथल्या लिपस्टिक किंवा असे काही मेकअपच्या ज्या थोड्याफार गोष्टी असतात ना, त्या मी तिथून घेतलेल्या आहेत. त्यामुळे मला तिथल्या बऱ्यापैकी आवडतात. त्यामुळे आम्ही तिथे ड्रेस ट्राय करत होतो आणि तिथे गेल्यावरती नेलपेंट न लावता घरी येणं हे शक्यच नाही. त्याच्यामुळे शुभ्राचं तर ठरलेलं आहे कारण तिथे सगळं ओपन असतं आणि कुठली हवे ती नेलपेंट काय हवं आहे ते बघायचं, लावायचं. आता वरती आम्ही गेलो मेन सेक्शनमध्ये. तर मी त्यांना म्हटलं होतं की तुमच्यासाठी एकतरी शर्ट घ्या, एकतरी टी शर्ट घ्या म्हणून, छान ऑफर लागले तर घेऊन टाका. पण त्यांना तर काही घ्यायचंच नव्हता, नकोच म्हणत होते. कारण काय होतं आहे, वाटतं हे स्वस्त आणि घरी गेल्यानंतर एका धुण्यामध्ये त्यांचा पार चोळाबळा होतो. त्याच्यामुळे असं वाटतं की नको, जरा चांगल्यातलं घेतलेलं बरं. पण झुडिओचं माहीत नाही मला, आता आमचं तसं डोक्यात भरलं आहे का काय माहिती. पण लेडीज वेअर असेल थोडंफार तरी हे, पण मेन्सवेअर आम्हाला इतकं काही चांगला एक्सपिरियन्स आलेला नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही शक्यतो शुभ्रासाठीच घ्यायचं असेल तर झुडिओमध्ये जातो किंवा मेकअप वगैरे किंवा ह्या गोष्टी घ्यायच्या असतील तरच आम्ही तिथे बघतो. नाही तर फार तिथे एवढं काय चांगलं नाही. आता सेल म्हणत होते खरं. आणि तिथे चप्पल बघायला गेलो होतो आम्ही तर इतक्या धुळखात पडलेले होते, म्हणजे कुठनं तरी रस्त्यावरून उचलून आणून तिथे अडकवलेत. अक्षरशः ते पुसल्यासुद्धा नव्हत्या. म्हणजे निदान आपण विकायला ठेवतो तर त्या निदान स्वच्छ तरी करून ठेवाव्या ना. इतकी त्याच्यावर धूळ पडलेली की मला ते बघावंसं सुद्धा वाटलं नाही. तर असो, पण आम्ही एका दुकानात गेलो होतो शुभ्रासाठी शॉपिंग करायला तिच्या वाढदिवसाची. ते दुकान होतं ते इतकं त्यांनी छान स्वच्छ ठेवलं होतं. म्हणजे अक्षरशः मी जेव्हा त्या ट्रायल रूममध्ये आतमध्ये जात होते ना, तर मला तर तिथे आरसे होते आणि मला वाटतच नव्हतं की ही रूम आहे म्हणून. मला असं वाटतं की हा आरसाच आहे. आणि मी जाऊन अशी आरशावर आपटेन की काय असंच वाटत होतं. म्हणजे इतकी स्वच्छ लखलखीत ती ट्रायल रूम ठेवली होती त्यांनी की मस्त. आणि तिथे तर बायका बसलेल्या होत्या, त्या हँगर पुसत होत्या. म्हणजे इतकी त्यांनी स्वच्छता ठेवली होती. म्हणजे थोडक्यात काय तर हा एक्सपिरियन्स आला आम्हाला. तर अशी होती आमची आजची शॉपिंग. कसा वाटला व्लॉग तुम्हाला नक्की सांगा. आणि तुमचीसुद्धा मुलं अशीच शाळेत जायला नाटक करतात का हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.